मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। रोहितदादा पवार यांची महाराष्ट्रभर यात्रा आहे आणि युवा संघर्ष यात्रा आहे। महाराष्ट्रामध्ये जी काही खाजगीकरण चाललेलं आहे, महाराष्ट्रामधलं जे काही राजकारण आहे, राजकारणाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत या संदर्भामध्ये जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याचं काम जे आहे ते या यात्रेमधून केलं जात आहे। महाराष्ट्रभर ही यात्रा जाते आणि रोहितदादा पवार आपल्यासोबत आहेत, विचारणार आहे त्यांच्याकडून की काय नेमक्या समस्या येतात, यात्रा कशा प्रकारे सुरू आहे, महाराष्ट्रामधले अनेक काही प्रश्न आहेत यावर बोलणार आहे। दादा, तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे। कशा प्रकारची यात्रा आपण घेऊन जातोय, काय प्रतिसाद मिळतोय, अनेक प्रश्नसुद्धा उपस्थित होत आहेत? नाही, आता कसं युवा संघर्ष यात्रा असं यात्रेचं नाव आम्ही दिलेलं आहे। त्याचं मुख्य कारण असं की आमच्या सगळ्यांची लोकसंख्या ही 60% जास्त आहे, पण अधिवेशनात असू द्या नाहीतर इतरही ठिकाणी कुठेही आमच्याबद्दल बोललं जातं। आमच्याबद्दल म्हणजे युवांबद्दल शिक्षणाचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपचा मुद्दा आहे, त्यानंतर ग्रॅज्युएट डबल ग्रॅज्युएट होऊनसुद्धा हाताला काम मिळत नाही, त्याच्याचबरोबर करिअर काउन्सिलिंगपासून सगळे मुद्दे आहेत। त्यामुळे आम्ही रोजगाराचा मुद्दा घेऊन स्पर्धा परीक्षेचे मुद्दे घेतले आहेत, MIDCचा घेतलेला आहे आणि मग लोकांशी सातत्याने आम्ही चर्चेत असल्यामुळे आरोग्याचे मुद्दे आमच्याकडे आलेले आहेत, कृषीचे मुद्दे आलेले आहेत, मग त्यानंतर आरक्षणाचा मुद्दा हा आलेला आहे। तर हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही चालत आहोत आणि चालत असताना मग शेतकऱ्यांशी, कष्टकऱ्यांशी, युवांशी बोलताना, छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांशी बोलताना अजून अधिकचे मुद्दे आमच्याकडे येतात आणि मग ते आल्यानंतर आम्ही त्याचं नोटिंग करतो आणि मग अधिवेशनामध्ये हे सर्व मुद्दे आम्ही मांडू। शेवटी कसं आहे की मुद्द्यावर बोललं पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। आता आज जे चाललं आहे वरवरचं राजकारण आहे, फक्त राजकारणच आहे आणि समाजकारण कुठं राहिलं नाही असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। तर आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण आता चालत आहोत। आता तुम्ही या सगळ्या महाराष्ट्रभर यात्रा करताच आहेत, आता सांगितलं की या सगळ्या गोष्टी नोटिंग करून सभागृहामध्ये त्याबद्दल बोललं जाईल, आवाज उठवला जाईल, याचा काही प्रभाव पडेल असं तुम्हाला वाटतं का? प्रयत्न करणं हे आपल्या हातात असतं। आपण प्रयत्न करणंच बंद केलं तर जगसुद्धा बंद पडू शकतं। त्यामुळे जसा एखादा शेतकरी अनेक अडचणी असताना, आर्थिक अडचणी असतानासुद्धा मुलामुलींना तो शिकवतो, म्हणजे प्रयत्न करतोच ना। मग आमच्या हातात प्रयत्न करणे आहेतच। आज प्रयत्न करू, उद्या योगायोगाने लोकांच्या कृपेने सत्ता आली तर जे जे काही मुद्दे आम्ही मांडले ते पॉलिसीमध्ये रूपांतर करून ते आपण इम्प्लिमेंटसुद्धा करू शकतो। आता राज्यामध्ये असे काही प्रश्न उपस्थित होतात, म्हणजे तहसीलदारसारखी पदं जे आहेत ते खाजगीकरणासाठी भरलेले आहेत। तुम्ही फार चांगला मुद्दा उचलला आहे, मात्र या सगळ्या गोष्टी होत असताना मूळ मुद्द्यांपासून भरकवण्यासाठी अनेक काही मुद्दे महाराष्ट्रामध्ये उपस्थित केला जातो। आरक्षण असेल किंवा मग आणखीन काही नव्यानं गोष्टी घडणाऱ्या असतील, आंदोलनं जशी STचं आंदोलन आम्ही पाहिलं मागच्या काळामध्ये, अशी काही मुद्दे जे आहेत ते पुढे आणले जात आहेत आणि मूळ मुद्द्यांपासून भरकटवलं जातं आहे। या सगळ्या गोष्टी होत असताना तुम्हाला काय नेमक्या अडचणी जाणवतात यामध्ये? नाही, आरक्षणाचा मुद्दा हा महत्त्वाचा आहेच। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, त्याच्याचबरोबर धनगर आरक्षण असेल, आपला लिंगायत समाजाचं आरक्षण असेल, बंजारा समाजात, हे जे काही मुद्दे आहेत ते महत्त्वाचे आहेत आणि त्याच्याबरोबरच आज जे काही वातावरण केलं जातं आहे, हिंदू मुस्लिम होत नाही तर मग मराठा OBC करूया आणि अशा पद्धतीने मग भडकाऊ भाषण जी केली जातात आणि सत्तेत असताना एखादा मंत्री बाहेरून भडकाऊ भाषण करत असेल तर ते या महाराष्ट्राला पटणारं नाही आणि मग ह्याच्यामुळे कुठेतरी समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे का? ह्याच्यात कदाचित ते मंत्री, ते नेते मोठे होतील, त्यांना अजून एखादं मोठं पद मिळेल, पण गरिबाच्या अडचणी सुटणार नाही ना। आज जे काही महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आहे, ग्रामीण भागामध्ये अडचणी, शहरी भागामध्ये त्या तशाच राहणार आहेत। त्यामुळे जो काही आपला नागरिक आहे तो आज अडचणीतून जात आहे, ती अडचण तर या चर्चेमुळे नाही तर या वादामुळे सुटणार नाही। आमचं मत आहे की आरक्षणाची चर्चा महत्त्वाची आहे, पण त्यात सगळे एकत्रित्या मार्ग लावा, कुणीही त्याच्यावर वक्तव्य करू नका, चर्चा करूनच एक योग्य असा निर्णय आपण घेऊ शकतो। पण चर्चा अजून कशावर करण्याची जरूरत आहे, तर आज काही लोकांना ज्या अडचणी आहेत ज्याच्यामुळे अख्खं घर उद्ध्वस्त होऊ शकतं, त्याच्यावर खऱ्या अर्थाने चर्चा होणं महत्त्वाचं आहे। छगन भुजबळांनी काल बोलत असताना काही गौप्यस्फोट केले, काही जे काही आरोप आहेत ते केले आणि त्याच्यानंतर वडेट्टीवार यांचंसुद्धा आज स्टेटमेंट आलं की त्यांनी जे आहे ते भडकाऊ भाषणे केलेत, यानंतर मी त्यांच्या मंचावर किंवा स्टेजवर जाणार नाही, जिथं भुजबळ असतील तिथं। दोघंजण सोबत राहिले, दोघंही OBC नेते आहेत, मात्र छगन भुजबळांनी जे काही स्टेटमेंट केलं त्याला त्यांनी समर्थन दिलेलं नाही। मात्र छगन भुजबळ पक्षाच्या सत्तेमध्ये आहेत आणि सरकारमध्ये असताना सुद्धा ते कुठेतरी सभा घेतात। ही सभा कुठली एखाद्या पक्षाची होती का OBCची होती, असं प्रश्न उपस्थित केला जातो आहे? नाही, आता ते त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत परत एस्टॅब्लिश होण्याचा, एखादा मुद्दा मांडायचा। त्याचं मुख्य कारण असं आहे की समजा तुमच्याकडे सत्ता नसती
आणि तुम्ही त्या पद्धतीचं भाषण केलं असतं तर काही प्रमाणात आम्ही समजू शकलो असतो. पण तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही मोठे मंत्री आहात, अनुभवी नेते आहात आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही भडकाऊ भाषण करत असाल तर मग मंत्रिपद का ठेवलं आहे तुम्ही? कॅबिनेटमध्ये तुम्हाला बोलता येत नाही का कुणी ऐकत नाही असाही मुद्दा निर्माण होतो. त्यामुळे कॅबिनेटमध्ये तुम्ही बोलत नाही आणि बाहेरून बोलता, त्याचे खरं तर हास्यास्पदच आहे आणि त्यांचे गोप्यस्फोट नाही आहेत, हवेतला गोळीबार त्यांचा आहे. आणि त्याच्याचबरोबर आमचं एकच मत आहे की पूर्वी त्यांची जी भाषणं होती ती कुठेतरी अभ्यासू होती, पुरोगामी विचाराला धरून होती. त्याच्याचबरोबर महात्मा फुलेंचा, सावित्रीबाई फुलेंचा जो खरा विचार आहे तो त्यांच्या मुखातून कुठेतरी दिसत होता. पण आज कुठेतरी देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्क्रिप्ट लिहून दिलं असं ते भाषण तिथं करत होते. त्यांनी बोलताना असंही म्हटलं की ज्या गोष्टी घडायला नको होत्या त्या घडल्या गेल्या. म्हणजे जसं की बीडची दंगल असेल, पूर्वनियोजित होती, काही हॉटेल जाळली गेली, काही पुढाऱ्यांची घरं जाळली गेली, त्याचा मास्टर माइंड कोणच सापडलेला नाही आतापर्यंत. पण त्यांनी सांगितलं की तुम्हाला घरं जाळायला सांगितलेलं आहे की म्हणजे जरांगे यांना उत्तर दिलं होतं, प्रश्न केला की तुम्हाला घरं जाळण्यासाठी हे सगळे आंदोलनं करायचे आहेत का? म्हणजे त्यांनी सगळी उत्तरं जे आहेत ते प्रश्न जे आहेत ते कुठंतरी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी सांगितलं की ओबीसींची हॉटेलं घरं जाळली गेली आणि मराठा समाज हे हल्लेखोर असं ठरवण्यासाठी जे त्यांचं एक प्रकारे त्यांचा निशाणा होता असं म्हणलं तरी हरकत. ओबीसी समाजाचीच घरं जळली असं नाही ना. बीडमध्ये मराठा समाजाची तिथं जळली, काही साऊथ इंडियन हॉटेलवाले लोक आहेत त्यांचे काचा फोडल्या गेल्या, ओबीसी समाजाच्या नेत्यांचं घर फोडलं. त्यामुळे ह्याच्यामध्ये ते बोलत असताना एका बाजूला ते बोलत आहेत. पण त्यांचं एक गोष्ट खरं आहे की मास्टर माइंड ह्याच्या मागे आहे. आता पोलीस प्रशासन तिथं असताना जर काहीच कारवाई ते करत नसतील, मजा बघितल्यासारखं ते बघत असतील, त्याचा अर्थ सत्तेतलाच कुणीतरी एक मास्टर माइंड याच्या मागे आहे. आणि जे प्रोफेशनल लोकं आणली होती ज्याच्यात त्यांना दगडं कशी मारायची, एक विशिष्ट पद्धतीने दगडं गाडीमध्ये ठेवण्यात आली होती, संपली की गाडीत जायचे, परत दगडं भरायचे, तिथे यायचे, प्रत्येक घराला एक नंबर दिला होता. त्याच्याबरोबर फॉस्फरसचा बॉम्ब होता, पेट्रोलचा बॉम्ब होता आणि मग खूप प्रोफेशनली ते घरं जाळत होते, नुकसान करत होते. मग प्रोफेशनली लोक करत असतील तर पैसा दिल्याशिवाय कुणी येणार नाही. मुद्दामून एक वातावरण करण्याचा प्रयत्न तिथं झाला होता आणि तो प्रयत्न झाल्या 2 दिवसातच भुजबळ साहेब हे अग्रेसिव्ह म्हणजे जरा जास्तच स्फोटक बोलायला लागले. त्यामुळे काय कुठे ना कुठेतरी ह्याला लिंकिंग आहे का हे थोडासा अभ्यास करावा लागेल. आपण एकीकडे जर पाहिलं तर जरांगे पाटलांच्या सभेला लाखो हजारांची गर्दी असते, मात्र जरांगे पाटील त्याबद्दल शब्द बोलत नाहीत की एकीकडं बीडमध्ये हल्ला झाला आणि तो मराठ्यांनी केला. अशा प्रकारचे आत्ता तरी प्रश्न उपस्थित केले जातात कारण मास्टर माइंड जो आहे तो सापडलेला नाही. आत्ता हल्ले कुणी केलेत तर मराठा समाजाच्या समूहाने केलेत आणि त्यामुळे जरांगे पाटील एकदाही शब्द काढत नाहीत. किंवा त्यांनी कालच्या पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये जाऊन सांगितलं की आमचे जे काही मराठा तरुण आहेत ते जे काही निर्दोष असतील त्यांना सोडलं जावं किंवा मग गोवलं जाऊ नये. मात्र त्यांच्या मागे त्यांनी अशी मागणी करणं गरजेचं होतं की मास्टर माइंड कोण आहे, जेणेकरून मराठा समाजाला बदनाम ठरवणारा जो कोण मास्टर माइंड होता त्याबद्दल ते बोलत नाहीत. काय नेमकं करणं असू शकतं? त्यांचं कारण त्यांनाच माहिती, ते आम्हाला तरी नाही सांगता येणार. ते त्यांच्या पद्धतीने विषय मांडत आहेत. आम्हाला जे वाटतं त्या पद्धतीने आम्ही विषय मांडत आहोत. याच्यामध्ये जे काही आसपास उभे राहणारे जे मुलं होते त्यांच्या हातामध्ये दगड नव्हता, त्यांच्या हातामध्ये काडी नव्हती, त्यांच्या हातामध्ये पेट्रोल बॉम्ब नव्हता. त्या लोकांना जर तुम्ही केसमध्ये अडकवत असाल हे योग्य नाही. म्हणजे मेन मुख्य लोकं तुम्ही बाजूला ठेवली आणि आसपासच्या लोकांनाच तुम्ही अडकवत असाल तर पोलीस प्रशासन मुद्दामून एक वेगळं वातावरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मध्यंतरीच्या काळामध्ये नामदेव जाधव नामक व्यक्ती आहेत, ते स्वतःला सांगतात की वंशज आहेत. त्यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणावर टीका केली आणि ते जो काही 93चा GR होता त्यामुळे पवारसाहेबांमुळे आरक्षण गेलं मराठा समाजाचं असं सांगितलं जातं. कितपत सत्यता आहे त्यामध्ये? हे बघा, जी व्यक्ती माता जिजाऊंचं नाव घेऊन की ते वंशज आहेत आणि ते कसं वंशज आहेत तर त्यांच्या पुस्तकात त्यांनीच लिहिले की ते वंशज आहेत, तो त्यांचा पुरावा. मग असं बोलून बोलून आत्तापर्यंत कितीतरी करोडो रुपयाचा व्यवसाय बिझनेस त्यांनी केलेला आहे पुस्तक विकून. त्यांना आमदार व्हायचं भाजपचा आणि अशा परिस्थितीमध्ये माता जिजाऊंचं नाव जर मुद्दामून ते स्वतःचं विकास होण्यासाठी जर वापरत असतील त्याच्यावरूनच कुठेतरी कळतं की त्यांची विचारसरणी किती खालच्या लेवलची आहे. सदावर्ते नंबर 2 असं आपल्याला जाधवांना बोलायला काय हरकत नाही. म्हणजे आता सदावर्ते थांबलेत, जाधव सुरू झालेत, त्याने किती प्रमाणामध्ये पराभव झाला, त्याचा काही परिणाम झाला आहे का आपल्या संघटनेवर, पक्षावर काही परिणाम झाला आहे का? कसं होणार? आता तुम्ही गावामध्ये गेल्यानंतर तिथं जर काही आसपास कुत्री असतील ती सारखी भुंकत असतील
आणि रोजच ते भुंकत असतील तर आपण म्हणतो काय त्यांना ती सवय आहे, आपण दुर्लक्ष करतो. तसं राजकीय क्षेत्रामध्ये खालच्या पातळीवर जाऊन काही बोलणारी लोकं असतात, रोज रोज बोलतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जास्त योग्य. कारण का बौद्धिक त्यांच्याकडे क्षमता नसते की आपण बोललेलं त्यांना कळावं. त्यांना फक्त स्वतःचा हित कुठं ते कळतं आणि त्याच्यामध्ये खास करून कॉन्ट्रॅक्टवर काम करणारे काही लोक असतात, त्यात ते असू शकतात असं लोकांचं मत आहे. काल त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते असं सांगितलं जातं आहे. म्हणजे हे सगळं काय नेमकं निषेध करण्यासाठी होतं की काय नवीन काय गोष्टी होत्या? शाई फेकली असेल तर त्याचा निषेध मी करतो. अशा पद्धतीने कोणी व्यक्त झालं नाही पाहिजे. पण कार्यकर्त्यांनी शाई का फेकली? कारण का एकतर हे जे जाधव आहेत ते खोट्या पद्धतीने माता जिजाऊंचं नाव घेऊन तिथं पुस्तकं विकण्याचा व्यवसाय तिथं करतात. ती एक चीड या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असेल. आदरणीय पवारसाहेबांबद्दल खोटं बोलून एक वेगळं वातावरण करण्याचा प्रयत्न ते करत असतील स्वतःच्या हितासाठी, त्यामुळे कार्यकर्ते चिडले असतील. त्यामुळे त्यांनी जे केलं त्याला पाठिंबा देत नाही. पण त्या कार्यकर्त्यांना येत्या काळामध्ये कुठलीही अडचण आली तर आम्ही भक्कमपणे त्या कार्यकर्त्यांच्या मागे उभं राहू. पवारसाहेबांना चोही बाजूनं घेरले असं बोललं जातं आहे, चर्चा महाराष्ट्रामध्ये किती प्रकार आहे? आता एकच लढवया व्यक्ती जर राहिला असेल, जो लोकांच्या बाजूली लढत असेल आणि स्वतःचं हित मनामध्ये न ठेवता लढत असेल आणि स्वार्थी नसतील, तर मग बाकी जे स्वार्थी लोक आहेत ते अशाच व्यक्तीच्या आसपास फिरायला लागतात. नाहीतर रणनीती त्या व्यक्तीलाच कुठंतरी कमकुवत करण्याचा प्रयत्न हा केला जातो. बलाढ्य शक्ती नाहीतर बलाढ्य एखादी व्यक्ती असेल तर हे जे छोटे छोटे लोक असतात ते त्या शक्तीच्या विरोधात उभे राहतात. असे कितीही ते उभे राहिले तरीसुद्धा साहेब विचाराला पक्के असल्यामुळे आणि त्यांच्याबरोबर सामान्य लोकांची जी फौज आहे ती खूप मोठी आहे. त्यामुळे साहेबांना कुठे भीती वाटत नाही. तुम्ही इलेक्शन कमिशनमध्ये सुद्धा पवारसाहेब स्वतः जातात, कुठेही विचार करत नाही की अरे मी मोठा नेता आहे, कार्यकर्त्याला पाठवतो, पदाधिकाऱ्यांना पाठवतो, असं न विचार करता स्वतः ते लढत आहेत. याच्यावरूनच कळतं की मराठी माणूस लढवाया असतो, तो कधी घाबरत नाही आणि हेच दाखवण्याचा प्रयत्न आदरणीय पवारसाहेब करत आहेत. अजितदादा गेल्या अनेक दिवसांपासून शांत आहेत, ते परत येण्याच्या मार्गावर आहेत असं बोललं जातं. काही बातम्या येतात, प्रिंटमध्ये येतात, डिजिटलवर सुद्धा बातम्या येतात. अजितदादा काही मंत्री तिथं राहतील, मात्र अजितदादा परत येतील असंच बोललं जातं आहे. आज तर काय सांगता येणार नाही. ते कुठे आहेत हे पण नाही माहिती. आजारी होते एवढंच आम्हाला माहीत होतं. आता त्यांचं आजारपण बरं झालं आहे का हे बघावं लागेल. पण त्याच्या पलीकडे जाऊन मला त्यात काही अजून माहीत नाही. शेवटचा प्रश्न आहे, पवारसाहेब सध्या शांत आहेत, ही वादळापूर्वीची शांतता असं बोललं जातं. निवडणुका एक वर्षभरावर आहेत आणि सरकारचे सुद्धा आता म्हणजे काही दिवस भरलेत काउंटडाऊन सुरू झाले असं सांगितलं की मध्ये अपात्रता विषय असेल किंवा मग आणखी विषय असतील. या सगळ्या गोष्टी वादळापूर्वीची शांतता आहे का? 100% वादळापूर्वीची ती शांतता आहे आणि आम्ही सर्वजण वादळातले दिवे राहणार आहोत. किती मोठं वादळ आलं तरी आम्ही बुजणार नाही, कारण आम्ही मराठी माणसं आहोत. त्यामुळे साहेब जे काय करतील ते विचार करूनच करतील. आणि 60-65 वर्षाचा राजकीय अनुभव असणारा व्यक्ती जेव्हा एखादी रणनीती घेऊन येतो लोकांच्या बाजूली, तेव्हा या बलाढ्य शक्ती कितीही मोठ्या असल्या, ताकद असते, दळाव तंत्र असलं, त्यासमोर कधीही लोकशाहीसमोर कधीही हे लोक टिकू शकत नाही. धन्यवाद दादा. तर ते रोहितदादा पवार होते आणि महाराष्ट्रातल्या संपूर्ण राज्यामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्याबद्दल विस्तारानं चर्चा झाली. महाराष्ट्रामध्ये सध्या एकीकडे राजकारण, दुसरीकडे समाजकारण, मूळ मुद्द्यांपासून भरकवण्यासाठी अनेक मुद्दे जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये उपस्थित केले जातात आणि त्या मुद्द्याला हायलाईट केलं जातं. म्हणजे आपण जर पाहिलं तर सॅटेलाईट, मेन स्ट्रीम मीडिया या सगळ्या गोष्टी ज्या आपण पाहिल्या तर मूळ मुद्द्यांना झाकण्यासाठी अनेक गोष्टी करत आहेत आणि त्याला हायलाईट करून जे आहे ते म्हणजे सध्याचे जे काही समाजाचे प्रश्न आहेत, शोषित पीडितांचे प्रश्न आहेत, बेरोजगारांचे प्रश्न आहेत, खाजगीकरणाचे प्रश्न आहेत, शाळांचे प्रश्न आहेत, शाळा खाजगीकरण केल्या जात आहेत. एकीकडं मोठ्या प्रमाणावर निधी धार्मिक स्थळांना दिला जातो आहे तर दुसरीकडं शाळाही बंद केल्या जातात. अनेक असे प्रश्न महाराष्ट्रामध्ये उपस्थित आहेत. या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रबोधन व्हावं, युवकांची जी काय आहे ऊर्जा वाढावी यासाठी जी यात्रा होती ती यात्रा रोहितदादा पवार यांनी काढली होती. महाराष्ट्रामध्ये वादळापूर्वीची शांतता आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर अनेक आरोप प्रत्यारोप झाले, शरद पवारांना चोही बाजूनं घेरण्यात आलं आणि त्यानंतर ही सगळी वादळापूर्वीची शांतता आहे आणि मोठ्या प्रमाणावर आम्ही उचलून बाहेर येऊ, तुफानातले दिवे आहोत असं या ठिकाणी रोहितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरा पर्सन संतोष सोनवणेसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.